नमस्कार मित्रांनो, पीएफ खातेधारकांसाठी आणि पेन्शनधारकांची आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ईपीएफओच्या नवीन नियमामुळे तुमच्या पगारावर आणि निवृत्तीच्या बचतीवर मोठा परिणाम होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 मोठे अपडेट जाणून घेणार आहोत। पगार मर्यादित वाढ, यूपीआय एटीएम क्लेम बद्दलचे सत्य आणि पेन्शनधारकांसाठी आरोग्य सुविधा। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, पहिली सर्वात मोठी बातमी म्हणजे ईपीएफ मध्ये पगार मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव। वित्त मंत्रालयाने पीएफ कपातीसाठीची वेज सेलिंग 15,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्याची तयारी पूर्ण केली आहे। यामुळे 15 ते 25 च्या दरम्यान मूळ वेतन असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना आता अनिवार्यपणे पीएफ आणि पेन्शनचा लाभ मिळणार आहे। याचा थेट अर्थ असा की तुमच्या हातात येणाऱ्या पगारात थोडी घट होऊ शकते, पण तुमच्या रिटायरमेंट फंड आणि पेन्शन कॉपर्स भविष्यात खूप मोठा असेल। यूपीआय आणि एटीएम क्लेम अपडेट। मित्रांनो, दुसरी बातमी यूपीआय आणि एटीएम द्वारे पीएफ पैसे काढण्याबाबत आहे। गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की 1 ऑगस्ट पासून ही सुविधा सुरू होईल, परंतु तांत्रिक कारणामुळे आणि पोर्टल अपग्रेडेशनमुळे यात पुन्हा काही काळासाठी विलंब झाला आहे। ईपीएफओ आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की डिजिटल सेवा अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी हे काम सुरू आहे। त्यामुळे घाई करण्यापेक्षा सुरक्षित सिस्टम येण्याची वाट पाहणे योग्य ठरेल। मित्रांनो, आरोग्य सुविधा। तिसरी बातमी आहे पेन्शनधारकांसाठी। अनेक पेन्शन संघटनांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यामध्येही पेन्शनधारकांना सीजीएचएस दरावर कॅशलेस उपचार मिळावेत अशी मागणी लावून धरली आहे। हे लागू झाल्यास पेन्शनधारकांना उपचारासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत, जे त्यांच्यासाठी खूप मोठे दिलासादायक पाऊल ठरेल। तर या होत्या आजच्या महत्त्वाचे अपडेट्स। मित्रांनो, आपल्याला ही बातमी आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट सर्वात आधी मिळतील। हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।